वळूयात पुढच्या बातमीकडे। काल रात्री माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉलमधील हर हर महादेवचा शो बंद पाडला। चित्रपटात इतिहासाची तोडमोड केल्याचा आरोप त्यांनी केलाय। आव्हाड यांनी स्वतः मॉलमध्ये जाऊन प्रेक्षकांना चित्रपटगृहातून बाहेर काढलं आणि हा चित्रपट पाहू नये असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। दरम्यान हा शो बंद पाडल्यानंतर प्रेक्षकांनी पैसे परत मागितल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून प्रेक्षकांना मारहाण करण्यात आली आणि तसा आरोप करण्यात आलेला आहे। आव्हाड यांनी चित्रपटाचा शो थांबवला, मात्र त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना मारहाण केल्याचा आरोप केला जातोय। हे चित्रपटाचं जे दाखवत आहेत प्रस्तुतीकरण आहे हे विद्रुपीकरण आहे इतिहासाचं। म्हणजे मावळा कसा असायला पाहिजे, शिवाजी महाराज म्हणजे जे शकावलीमध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्या विरोधात बरोबर हे चित्रपटात आलंय। मावळा असा गोरा पान दिसायला चिकना, हे असं कधी मावळा आलाय? किंवा शिवाजी महाराज असे यांच्यावर झोपवलेत मांडीवरती आणि त्यांचा कोतळा फाडलाय, हे कुठेच दिसलं नाही, हे कुठेच दिसलेलं नाही, इतिहासात कुठेच नाहीये। बाजी प्रभू शिवाजी महाराजांशी लढायला गेलेत, हे कुठे दिसलं? बाजी प्रभूंनी शिवाजी महाराजांशी लढाई केली। बाजी प्रभू हा सच्चा सेवक होता शिवाजी महाराजांचा, आणि बाजी प्रभू शिवाजी महाराजांशी लढायला जातो आणि मला महाराजांशी शिवाजीशी लढायचं असं म्हणतो। आणि अशा गोष्टी जर तुम्ही अशा गोष्टीतनं महाराष्ट्राला दाखवणार असणार आणि महाराष्ट्रातले प्रेक्षक बघणार असतील, संभ्रम तयार होणार ना। पण शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विद्रुपीकरण करून तुम्हाला काय मिळतं? गेले अनेक वर्ष आम्ही अनुभवतोय की तुम्ही कायम शिवाजी महाराजांचं विद्रुपीकरण करता।